नमस्कार न्यू मॉमी, स्वागत आहे तुमचं आपल्या मम्माज लव्ह अँड केअर या चॅनलवरती। आपण बघणार आहोत नवजात बाळासाठी बाळगुट्टी। माझं बाळ 8 महिन्याचं असल्यामुळे मी फॉर्म्युला मिल्क घेते। नवजात बाळापासून ते 6 महिन्याच्या बाळापर्यंत आईचे दूध घ्यावे। बाळगुट्टीतील औषधे आईच्या दुधात किंवा सुवर्ण जलात उगाळून बाळाला दिवसातून 2दा द्यावी। यात समाविष्ट असलेल्या औषधांचे गुणधर्म व उपयोग आपण पाहूया। बाळ जन्माला आल्यावर 15 दिवसापासून गुट्टी सुरू करावी। सुरुवातीला खारीक बदामाचे 12 ते 15 वेढे आणि काजूचे 5 ते 6 वेढे घ्यावे आणि जडीबुटीचा एकच वेढा घ्यावा। बाळ जसं मोठं होत जातं तसतसे गुट्टी द्यायचे प्रमाण वाढवावे। बाळगुट्टीने बाळाची पचनशक्ती वाढते आणि नियमित पोट साफ व्हायला मदत होते। बाळाचे वजनही वाढायला लागते आणि बाळ गुटगुटीत होते। मी माझ्या बाळाला सलग 8 महिने सकाळ संध्याकाळ 2 टाइम गुट्टी देते। बेबी रिलेटेड व्हिडिओज आपल्या चॅनलवर येत राहणार आहे, त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। बदाम मेंदूला व बुद्धीला हितकर आहे। काजूने बाळाची स्किन चांगली राहते। खारीक ताकद वाढवते आणि हाडे बळकट करते। मुरुड शेंग मुरडा कमी करणारी आणि जंत कमी करणारी आहे। जायफळ थोड्या प्रमाणात जायफळ दिल्यास बाळाला शांत झोप लागायला मदत होते। सागरगोटा पोटदुखी व तापावर उपयोगी आहे। वेखंड आकलन शक्ती वाढवण्यासाठी व उच्चार स्पष्ट होण्यासाठी मदत करते। मायफळ उलटी, जुलाब, कफ यावर उपायकारी आहे। सर्दी, खोकला, जुलाब यावर उपायकारी आहे। हिरड्यामुळे भूक वाढते आणि पचन होते। हळकुंड रक्त शुद्ध आणि त्वचेचे आरोग्य नीट राहण्यासाठी मदत करते। अश्वगंधा रोगप्रतिकार शक्ती आणि वजन वाढायला मदत होते। बाळगुट्टी चाळणीने गाळून घ्यायची। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। आपल्या नवीन व्हिडिओजचे नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा। सुवर्णप्राशन आणि सुवर्ण सिद्ध जल कसे बनवायचे आणि त्याचे फायदे आपण पुढच्या व्हिडिओत बघणार आहोत। तोपर्यंत बाळाची आणि स्वतःची काळजी घ्या। बाय बाय।